पुण्यातल्या राजगुरू नगरमधील हल्ल्यात जखमी झालेल्या मुलाचा मृत्यू झालेला आहे। पुण्यातल्या राजगुरू नगर येथे भल्याच सकाळी खासगी क्लासमध्ये लहान मुलांमध्ये गँगवॉर घडलंय आणि क्लासमध्येच मुलावर चाकूचा हल्ला करण्यात आलाय। क्लासमेट असलेल्या मुलानंच हा हल्ला केलाय। शिक्षक शिकवत असतानाच क्लासमध्ये मुलाचा गळा चिरल्याची धक्कादायक घटना घडलेली होती। हल्ला करणारा विद्यार्थी दुचाकीवरून फरार झालाय। या घटनेनंतर एकच खळबळ उडाली आहे। या हल्ल्यामागचं कारण अद्याप अस्पष्ट आहे। मयत मुलगा आणि हल्ला करणारा दोघेही 10वी शिकणारे विद्यार्थी होते। या संदर्भात अधिक अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी नाझीम मुल्ला आपल्या सोबत आहेत। नाझीम, त्या मुलाचा मृत्यू झाल्याचं कळतंय, हल्लेखोराला ताब्यात घेण्यात आलंय का? माधवी, आज सकाळी ही घटना घडलेली आहे। खाजगी जी शिकवणी असते तिथं वर्ग भरलेला होता 10वीचा। हे दोघं मित्र रोजच्या प्रमाणे एकमेकांच्या जवळ या ठिकाणी बसलेले होते आणि अचानक हा वर्ग सुरू असतानाच ज्यानं हल्ला केला त्यानं चाकू बाहेर काढला आणि चाकूनं थेट आपल्याच मित्राचा गळा जो आहे या ठिकाणी चिरलेला आहे। अतिशय धक्कादायक आणि संतापजनक ही घटना आहे। नेमकं का त्या हल्लेखोरानं असा पवित्रा घेतला हे अद्यापही अस्पष्ट आहे। मात्र पूर्वीची काही किरकोळ भांडणं असतील आणि त्यातूनच हे घडल्याचा संशय जो आहे किंवा अंदाज पोलिसांना आहे। नाझीम, मी तुम्हाला अगदी थोडंसं थांबवते कारण स्थानिक आमदार बाबाजी काळे फोनवरून आपल्या सोबत आहेत। बाबाजी काळेजी, खूप धक्कादायक असा सगळा प्रकार आहे। तुम्हाला या संदर्भात कधी कळालं आणि आता या प्रकरणी पोलीस काय कारवाई करतायत? मी नागपूर अधिवेशनावरून आत्ताच सकाळी आलो। मला आल्यावर ही गोष्ट कळली। कळल्याच्या नंतर खरोखरच एक धक्कादायक आणि घृणास्पद गोष्ट आहे। 9वी-10वीच्या मुलांनी एकमेकावर हल्ले करणे म्हणजे संस्कृतीला काळिंबा लावण्यासारखं आहे। अशी गोष्ट शिंगाडे नावाच्या मुलावर घडलेली आहे। तर त्या ठिकाणी यंत्रणेने ताबडतोब सगळी यंत्रणा राबवलेली आहे, परंतु अशा गोष्टी घडणार नाही। मी आता त्या घटनास्थळी जाऊन जिथं आता PM ला ते मुलाला नेलेलं आहे चांडोली या ठिकाणी मी जात आहे। पुढील माहिती घेऊन तुम्हाला सांगतो। मात्र काळेजी, या हल्ल्याचं कारण समजू शकलंय का? ते शिक्षिका किंवा पोलीस यांनी काय नेमकी माहिती दिली आहे? शिक्षिका त्यांचा तो क्लास रेग्युलर आहे, त्या क्लासमध्ये झालेलं नाहीये। बाहेर रोडवर ही घटना घडली। मी माहिती घेतली तर रोडवर घटना घडलेली असताना त्या मुलांचे 1-1.5 महिन्यापूर्वी काहीतरी वाद झालेले होते। एकमेकाच्या वादावरून खुनशीपोटी ही घटना घडल्याचं कळतंय मला। बाबाजी काळेजी, धन्यवाद आम्हाला ही सगळी माहिती दिल्याबद्दल। नाझीम, तुमचे आभार या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।